नमस्कार मित्रांनो, मी आकाश जावरकर स्वागत करतो तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचे करंट अफेअरचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। मात्र करंट अफेअरचे प्रश्न आपण डिस्कस करत असतानाच आपण विषयाशी संबंधित माहितीसुद्धा इथे पाहणार आहे। म्हणजेच आपण करंट अफेअर रीड करताना अर्थशास्त्रातले महत्त्वाचे पॉईंट्स, भूगोलमधले पॉईंट्स या सगळ्याच गोष्टी कव्हर करणार आहे। आणि माझं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही तुमची शेवटी एक कमेंट मला द्याल की तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं। तर चला मग आता लेक्चर स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न आहे 29 जून म्हणजे आजची तारीख आहे 29 जून। तर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो। का बरं साजरा केला जातो? कारण या दिवशी पी.सी. महालनोबिलिस यांचा काय असतो? जन्म असतो। मग मित्रांनो बघा, आपल्याला अर्थशास्त्रातला एक पॉईंट माहीत असला पाहिजे की राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केव्हा करण्यात आलेली होती? तर राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ही 1949 मध्ये करण्यात आली होती। यावरती आयोगाने प्रश्न पण विचारलेला आहे। मग राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष हे पी.सी. महालनोबिस हे होते। आणि परीक्षेमध्ये सदस्य पण विचारलेले आहे। तर सदस्य होते, एक होते धनंजय गाडगीळ आणि दुसरे होते डॉक्टर व्ही.के.आर. व्ही राव। मित्रांनो, तुम्हाला एक पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे की परीक्षेमध्ये काय विचारलेलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न समिती, ऑप्शनमध्ये 48 होतं जे की चुकलं होतं कारण 1949 पाहिजे। आणि अध्यक्षाच्या ठिकाणी धनंजय गाडगीळ वगैरे असे ऑप्शन दिले जाते। त्यामुळं अध्यक्ष लक्षात ठेवायचे आपल्याला पी.सी. महालनोबिस आणि सदस्यांमध्ये लक्षात ठेवायचं आहे धनंजय गाडगीळ आणि डॉक्टर व्ही.के.आर. व्ही राव। आता खाली बघा, इथे कंसात काय दिलेलं आहे? राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हटलं जाते? तर डॉक्टर व्ही.के.आर. व्ही राव यांना म्हटलं जाते। कारण भारतीय राष्ट्रीय उत्पन्न हे वैज्ञानिक पद्धतीनं मोजण्याचं श्रेय हे डॉक्टर व्ही.के.आर. व्ही राव यांना जाते। मित्रांनो, एक लक्षात असू द्या, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न हा दादाभाई नौरोजी यांनी केलेला होता। 1867-68 मध्ये लक्षात घ्या, त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं होतं। यामध्ये त्यांनी भारताच्या प्रत्येकी व्यक्तीचं दरडोई उत्पन्न हे 20 रुपये सांगितलं होतं। तर एकूण भारताचं उत्पन्न हे 340 कोटी रुपये सांगितलेलं होतं। दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून सुद्धा ओळखले जाते। तर हा एक पॉईंट लक्षात घ्या। त्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे। आता पहिली पंचवार्षिक योजना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर पहिली पंचवार्षिक योजना ही 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 दरम्यान पार पडलेली होती। मग या योजनेचा भर जो होता हा कशावर होता? तर या योजनेचा भर हा कृषीवर होता आणि प्रतिमान होते हेरॉल्ड डोमर। यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1 एप्रिल 1951। आणि प्रतिमान कोण होते? तर प्रतिमान होते मित्रांनो हेरॉल्ड डोमर। त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना जर विचारली तर बघा, पुन्हा आपण आपल्या पॉईंटकडे आलेलो आहे। दुसरी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 मध्ये सुरू करण्यात आली होती। मात्र भर यावेळेनं हा उद्योगावर होता आणि प्रतिमान होतं पी.सी. महालनोबिस। तर प्रतिमान तुम्हाला पुन्हा लक्षात ठेवायचं आहे, पी.सी. महालनोबिस हे प्रतिमान होतं। आणि तिसरी पंचवार्षिक योजना ही 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 दरम्यान पार पडली होती आणि भर होता, आता मात्र भर कृषी आणि उद्योगावर देण्यात आलेला होता। पहिल्या योजनेत कृषीवर भर होता, दुसऱ्या योजनेमध्ये उद्योगावर भर होता आणि तिसऱ्या याच्यात कृषी आणि उद्योगावर भर होता। तर अशा 3 क्रमानं गोष्टी पाठ ठेवा। आणि या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान होतं पी.सी. महालनोबिस आणि चक्रवर्ती। सो स्पेशल जर पी.सी. महालनोबिस विचारलं तर दुसरं ऑप्शन घ्या, आणि पी.सी. महालनोबिस आणि चक्रवर्ती विचारलं तर तिसरी पंचवार्षिक योजना घ्या। आणि पहिलं प्रतिमान विचारलं, जर तुम्हाला विचारलं की पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान काय होतं, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं आपल्याला हेरॉल्ड डोमर। ठीक आहे, तर या पद्धतीने हे पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। मित्रांनो, 1 एप्रिल ते 31 मार्चच का? कारण भारत सरकारचं जे आर्थिक वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च आहे। आणि आता RBIने सुद्धा आपले आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्चच केले आहे। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। ठीक आहे, त्यानंतर मग महत्त्वाचा पॉईंट आहे, जेव्हा पंचवार्षिक योजना हा शब्द येतो तेव्हा आपल्यासमोर येते नियोजन आयोग। तर आता बघा, नियोजन आयोगाची स्थापना हे 15 मार्च 1950 मध्ये करण्यात आली होती। आता पंचवार्षिक योजना आणि नियोजन हे मग आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहे मित्रांनो? तर हे आपण घेतलेले आहे रशिया या देशाकडून। आणि नियोजन आयोगाच्या जागीच नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती, जी की 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आलेली होती। तर आपल्या सर्वांना की नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात। नियोजन आयोगाचे सध्याचे जे उपाध्यक्ष आहे ते आहे सुमन बेरी। तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा नीती आयोगाचे सध्याचे CEO कोण आहे? ओके, सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात। आता हा पॉईंट बघितला आपण। त्यानंतर दुसरा प्रश्न, आता
प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पूर्ण कव्हर केलेलं आहे. तर या पद्धतीनं आपण करंटशी रिलेटेड स्टडी करायला पाहिजे सब्जेक्टमध्ये. ठीक आहे. चला, भारताने राफेल विमान हे फ्रान्सकडून विकत घेतले आहे. तर अगदी बरोबर आहे. आपण फ्रान्सकडून एकूण 36 राफेल विमानं घेतलेले आहे. तर बघा, चिनूक हेलिकॉप्टर आपण कोणाकडून घेतलेले आहे, तर ते अमेरिकेकडून घेतलेले आहे मित्रांनो. एक चिनूक वारे पण आपल्याला बऱ्याचदा पेपरमध्ये विचारले जाते. तर चिनूक वारे जे आहे हे अँडीज पर्वतातून नसून चिनूक वारे हे रॉकी पर्वतातील आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि राफेल बघा विमान आहे, तर चिनूक हे हेलिकॉप्टर आहे. आपण राफेल विमान फ्रान्सकडून घेतलं, तर चिनूक हेलिकॉप्टर आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा जागतिक पर्यावरण दिवस. आता आपल्या सर्वांना माहीत आहे जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जूनला साजरा केला जातो. मात्र मित्रांनो, आपल्याला एवढंच पाठ नाही ठेवायचं आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, की हा दिवस 1974 पासून साजरा केला जातो. मग 1974 पासून जर हा दिवस साजरा केला जात असेल, तर यावर्षी 50वा आपण जागतिक पर्यावरण दिवस काय केलेला आहे, साजरा केला आहे. म्हणजे सुवर्ण महोत्सवी दिवस म्हणू शकतो आपण. मग आपल्याला या वर्षाची थीम आपल्याला पाठ ठेवणं आवश्यक आहे. थीम आहे सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन अंडर द कॅम्पेन बीट प्लास्टिक पोल्युशन. या अंतर्गत ही थीम आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मित्रांनो, एक बघा, UNEP म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ओके. सो हा 5 जून 1972चा होता. आणि UNEPचं मुख्यालय कुठं आहे, तर केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर तिसरा प्रश्न कोणता आहे आजच्या करंट अफेअरच्या लेक्चरमधील, चर्चेतील फतेह मिसाईल कोणी लॉन्च केलेला आहे, तर बघा ते इराणने लॉन्च केलेला आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. वन लाइनर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, तर हे क्लिअर ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नाटो. त्या संघटनेचा एअर डिफेंडर युद्ध सराव 2023 हा जर्मनी या देशामध्ये पार पडलेला आहे. मग आपल्याला नाटो संबंधित इथं इन्फॉर्मेशन पाहणं गरजेचे आहे. तर बघा, मी तुमच्यासमोर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नाटो संघटनेची स्थापना ही 1949 मध्ये झालेली आहे. त्याचं मुख्यालय हे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. आणि नाटो संघटनेचा 31वा सदस्य देश हा फिनलँड झालेला आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, IPLचा 1000वा सामना, ठीक आहे, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल दरम्यान पार पडलेला आहे. आणि हा सामना मुंबई इंडियन्सनं जिंकलेला आहे. आता का बरं 1000वा सामना, कारण आपल्या देशामध्ये IPLला सुरुवात म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग, फुल फॉर्म पण पाठ ठेवा, हा 2008 पासून हा लीग सुरू झालेला होता. सो तुम्हाला विचारलं जाईल की IPLची सुरुवात कधीपासून, 2008 पासून. आणि IPLचा सामना 1000वा सामना होता, त्यामुळे विशेष सामना आहे. विचारलं जाऊ शकते कोणादरम्यान, तर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, यावर्षी IPL मधील सर्वात महागडा खेळाडू कोण होता आणि IPLची कोणती टीम विजेती ठरलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, शेवटचे 2-3 प्रश्न राहिलेले आहे. नाडा. आता मागं काही एक्झाम झाल्या, त्याच्यामध्ये नाडाचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर नाडाचा फुल फॉर्म होते मित्रांनो नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. तर या संस्थेने संचिता चानू या वेटलिफ्टर खेळाडूवर, लक्षात घ्या, 4 वर्षाची बंदी घातलेली आहे. सो नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी जी आहे मित्रांनो, हिची स्थापना 2005ची आहे. हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, ॲक्टर सुनील शेट्टी जे आहे यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे नाडा या संस्थेच्या. ओके. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो इट्स. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, संतोष ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेली आहे. विजेता आहे कर्नाटक आणि उपविजेता आहे मेघालय. आणि महत्त्वाचं म्हणजे संतोष ट्रॉफी कोणत्या खेळासंबंधित आहे, तर संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळासंबंधित आहे. विजेता आहे कर्नाटक, उपविजेता आहे मेघालय. आणि महाराष्ट्राची सीमा कर्नाटकला लागलेली असून महाराष्ट्रातील 7 जिल्हे आपले कर्नाटकला लागलेले आहे. इवन बेळगाव विवादसुद्धा महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान आहे. आणि त्यानंतर काय लक्षात ठेवायचं आहे, मेघालय आलय म्हणून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की गारो, खासी, जैतिया ह्या टेकड्या ज्या आहे मित्रांनो, ह्या मेघालय राज्यामध्येच आहे. ओके. आणि सर्वात जास्त पाऊस हा मावसिनराम मेघालय या ठिकाणी पडतो. भारतातच नाही तर जगातलं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण हे मावसिनरामच आहे, जे की मेघालयमध्ये आहे. आणि मित्रांनो, पूर्वी हे पाऊस चेरापुंजी या ठिकाणी सर्वात जास्त पडत होता. मात्र अलीकडे चेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस मावसिनराम या ठिकाणी, हे दोन्ही ठिकाणं मेघालयमध्ये आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस अंबोलीला पडतो, जे की सिंधुदुर्गमध्ये ठिकाण आहे. म्हणून महाराष्ट्राची चेरापुंजी कोणाला म्हटलं जाते, तर अंबोलीला म्हटलं जाते. सो मित्रांनो, या पद्धतीनं आपण हे महत्त्वाचे प्रश्न डिस्कस केलेले आहे. तर तुम्हाला आता सांगा हे लेक्चर कसं वाटलं. जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.